नमस्कार मित्रांनो, मी भावेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली आज जरा तब्येत खराब आहे आणि व्हिडिओ बनवायचा आता मूड नाही आहे, बट आपलं काम आहे ते आपण करावं. तर आता वाजलेत दुपारचे 1:45 म्हणजे 1:45 वाजलेत. तर आता मी चाललो आहे जरा दवाखान्यामध्ये. आता आम्ही आहेत सध्या जम्मूमध्ये, कटरा वैष्णोदेवीच्या आहेत, वैष्णोदेवी धाममध्ये, आणि बाकी सगळे गेलेत वैष्णोदेवीला, म्हणजे देवीच्या दर्शनाला गेलेत बाकीचे सगळे. आणि मी एकटाच इथे रूममध्ये आहे आणि मेस बघणार तर सॉरी यार, मेससाठी क्लीनअपवाल्यांना बोलवलं आहे ॲक्च्युली, येतीलच. मला सर्दी पण झाली, ताप पण आला आहे. आता मी चाललो आहे दवाखान्यामध्ये. इथे जवळपास कुठे असेल तर दवाखान्यात जाईन. ॲक्च्युली जरा जीवाला जास्तच जड चाललं आहे, म्हणून मी गेलो पण नाही दर्शनाला. आणि बाकी इथे पाऊस सुरूच आहे, पण तेवढा आता नाही आहे. आज काल रात्री तर होता पाऊस, पण आता तेवढा नाही आहे. बाकी आता बघू, जर रूम क्लीनरवाला आला तर रूम क्लीनर करून टाकेल, तर मग मलाच करावं लागेल. आय थिंक मला असं वाटतं की मीच करू, कारण जी पसारा आपण केला आहे तो आपणच सावरायला पाहिजे, नाही का. तर पसारा पूर्ण क्लीन करतो आणि जरा जातो दवाखान्यामध्ये. बाकीचं सोडा, माझा आउटफिट कसा वाटतं आहे ते चप्पल इग्नोर करा, फक्त ते शूज घालतो आता मी थोड्या वेळामध्ये. बाकी कपडे कसे वाटत आहेत, जरा फर्स्ट टाईम बॅगी घातले पॅन्ट, सांगा मला नक्की कमेंट करून. तर आता हे पहिला क्लीन करतो मी, कारण मला जरा जास्तच घाण वाटते. चला ते क्लीन करतो आणि जातो दवाखान्यामध्ये. आणि बाहेर जरा मार्केट एक्सप्लोर करूया, बघूया आज काय काय आहे. खायला पण घेतो जरासं काहीतरी, कारण इकडचं खाणं मला काय पचतच नाही आहे बाहेर, म्हणून मी खातच नाही. मी जास्त करून ना इकडे लिक्विडच जास्त खातो, कारण ना मला नाही जमत आहे. त्या दिवशी पण मी जिलेबी खाल्ली सकाळ सकाळी, तेवढंच. त्यानंतर जेवलो मी, राजमा चावल होतं इकडे, तेच असते वाटतं. आणि तेवढं आपल्याला राजमा बिजमा आपल्याला जमत नाही, पचतच नाही ॲक्च्युली. त्यामुळे आता बघू, जरा जातो मार्केटमध्ये. माझी तब्येत डाऊन आहे, व्हिडिओ काढायचं मन नाही आहे, पण व्हिडिओ मला ब्लॉग कंटिन्यू करायचे आहेत, ब्लॉग्स, त्यामुळे मी व्हिडिओ बनवतो. आता जातो बाहेर जरा, बघा तुम्ही पण या माझ्यासोबत, आपण जाऊ, एक्सप्लोर करू जरा. काल रात्री ॲक्च्युली आम्ही एक्सप्लोर केलं खूप, शॉपिंग पण केली, बॅट्स वगैरे असं सर्व काही घेतले. ही बॅट घेतले आमच्या यक्षूसाठी, प्लस हेलिकॉप्टर घेतले, दाखवतो भेटले तर. अशी गन, लिटिल सोल्जर. यक्षूसाठी हेलिकॉप्टर घेतलं आहे, जरा उडवेल तो पण, मजा करेल जरा. बाकी माझ्या आत्याच्या मुलींसाठी कंपॉस घेतले, ही LCD वाली. हा ड्रॅगन जिजासाठी घेतला आहे. तो नाचतो भारी, पण आंबा एकदा आपण चालू करून बघूया. चल नाच जमुरे, ये. चला, मी पण काय लहान बनतोय टॉयजच्या मागे, मी पण लहान बनतोय. चला आता मी साफ करतो रूम, कारण तो मला वाटत नाही रूम सर्व्हिसवाला कोण येईल. फक्त एवढं सगळं सामान आवरतो आणि मग जातो मी दवाखान्यात, कारण मला आता नाही होतं आहे कंट्रोल, जीवावर आलं आहे माझ्या. आणि माझं नाक पण जरा इथे रेड झालं आहे, चोळून सारखं. ही सवय मला घाण आहे, ती मला चेंज करायची आहे. माझी मम्मी पण मला जाम ओरडत होती त्या दिवशी व्हिडिओ बघत होती तेव्हा. करतो आता मग मी सवय चेंज. चला भेटूया आता, आपण जरा रूम साफ करतो मी. Wonder where this fairy came from. She's from heaven. Heart size of the Amazon. Hand steady, hand long. Holding fire in her hands. She starts to dance. Oh, चला साफसफाई झाली, बघा जरा चांगलं वाटतं ना तरुण. आता माणसात आला आहे असं वाटतं थोडा. तो पण रूम सर्व्हिसवाला कोण आला नाही. आता मी जातो दवाखान्यात. आपला लक्ष्मी आपली
ही पण चला झाले. अंकल यहाँ पे क्लिनिक कहाँ पे? क्लिनिक दवाखाना. खाली दवाई चाहिए या चेकअप कराना? चेकअप कराना है. फिर हॉस्पिटल में जाना पड़ेगा. कहाँ पे है वो? जहाँ से बाहर से ऑटो ले लो, ये 10 मिनट लगेगा. 10 मिनट पे इधर ही है ना बाहर? हाँ, जो कश्मीर रोड. ठीक आहे. थँक्यू. चला आता मी जरा जातो मेडिकलमध्ये. हॉस्पिटल लांब आहे. मामा पण नाही गेले, मामाची पण तब्येत खराब आहे. बरं वाटतं ना आता? जरा जातो आम्ही बाहेर मार्केटमध्ये. बाकी मौसम सुहाना. मस्त वाटतं. ढगबिग त्याच्यात कॅप्चर होत आहेत मस्त. मला Insta360 जास्त आवडला कारण ना गोप्रोपेक्षा कमी बॅटरी खातो आणि खूप टिकतो यार. मी विचार करा, मी 2 दिवस ट्रॅकला होतो मी इकडे पहलगामवरनं बाल्टनपर्यंत. मी एका चार्जमध्ये एवढे सगळे व्हिडिओ शूट्स केले. विचार करा 5 तास हा टिकतो. म्हणून मला आवडला. आता नेक्स्टचं काय मी घेतलं तर नक्कीच मी Insta360 X2 घेणार आहे. मला जाम आवडला आणि त्याची क्वालिटी पण मस्त आहे. आणि आपण प्लस याच्याची ब्लॉगिंग पण करू शकतो आणि प्लस 360 व्ह्यू पण घेऊ शकतो. सो त्याचे 2 बेनिफिट आहेत मला. सो मी विचार करतो आहे हा घ्यायचा. 5 minutes later. ॲक्च्युली झोप पूर्ण होत नाही ना आमची, म्हणून जरा जे सगळ्यांची तब्येत खराब झाली. मामाची पण तेच झालं आहे. झोप पूर्ण नाही म्हणून. थँक्यू. आता जेवण आलं आहे आपलं. तर या साईडला हेच भेटतं. केवढे माझ्या तोंडा एवढी असते ती बघा. माझ्या तोंडा एवढी एकच मला बस झाली. टाईम 2 दिले दाखवतो मला. शपथ यार एवढा मोठा आहे, मी कसा खाईन? माझ्या जायला पण माझ्या तोंडा एवढी पुरी आहे ही. चला एकदा टेस्ट करून बघूया आपण. ट्राय करून बघू. हां एक नंबर आहे. आठवणी मग संपवतो. चला आता सगळ्या गोळ्या पण खाल्ल्या तर बरं वाटतं आहे. आता जातो रूममध्ये जरा एडिटला बसतो कारण 4 दिवस झाले एडिटच नाही केलं काय. आज एडिट करतो. जरा थोडा टी व्ही बघतो. बरं वाटलं आता जरा जेवण. ते केवढी मोठी पुरी होती ती. माझ्या तोंडा एवढी पुरी होती ती. कसं बसं खाल्लं मी. गोळ्या खायच्या होत्या म्हणून. इथं पॉवरफुल गोळ्या आहेत ना सगळ्या. सगळे पॉवरफुल डबल. आणि सर्व्हिस पण चांगली आहे इकडे. ॲक्च्युली दवाखाने पण म्हणजे लवकर फटाफट हे करून देतात ते लोक. हां सरकारी दवाखाना आहे ना ते लेट पण नाही करत. एकदम मस्त. हॉस्पिटॅलिटी जास्त चांगली आहे. जरा रूममध्ये जाऊन बसू आता आपण. सगळेच पाय गेलेत आज आमच्या ग्रुपचे. बघू आता कोणाकोणाचे पाय दुखतात. कोण कोण मालिशवाला बोलवतो कारण 14 किलोमीटर चढणं म्हणजे अशी चढण पण अशी उभी आहे. तर बघू कोण कोणाची मालिश करायला लागेल समजेल आता आल्यावरतीच. AC लावतो जरा. तुमच्या गाड्या बऱ्या आमच्या करायचं. आमच्या एकदम ड्युलेक्सवाल्या आहेत. हा बरं वाटलं. चला आता झोपतो. 1 hour later. रूममध्ये बसून तो वैताग आलेला. तर मला मामाने फोन केलेला आणि पप्पाने पण फोन केला होता की ते अर्धा कुवारीपर्यंत पोचले. तर आता मी जातो तिकडे. RFID कार्ड बनवतो. तिथून रिक्षा करतो. 3 किलोमीटर काहीतरी बाणगंगा आहे. बाणगंगावरनं मग मी अर्धा कुवारीपर्यंत 1 तासाचा काहीतरी ट्रॅक आहे. तोच करतो याच कपड्यांवरती आणि दर्शन करतो. कारण एवढा लांब आलो आहे आणि दर्शन नाही झालं तर मग ते व्यर्थ आहे ना मी येणं. त्यामुळं करतो मी दर्शन आता. आणि आता मला बरं वाटतं आहे. पोटात काहीतरी गेलं आणि गोळे खाले ना. पॉवरफुल गोळे आहेत म्हणून लवकर बरं म्हणजे जरा थोडंसं बरं वाटलं मला. तर आता रिक्षा करतो. बाणगंगापर्यंत जायचं आहे. सो तिकडून ह्यांना भेटू आपण. चला फायनली मी इथं प्रवेशद्वाराजवळ पोचलो आहे बाणगंगाला.
ॲक्च्युली इथे ना तुम्हाला बार्गेनिंग स्किल्स आल्या पाहिजेत आणि या मला आधीपासून येतात. आता ते रिक्षावाले मला बोलत होते 200 रुपये मला एकट्याला घेऊन जायचे, पण मी ऐकलं ना. मी बोलो भाई 50 रुपये मी लेके जाते. म्हणजे 3 किलोमीटरचा काहीतरी हा प्रवास आहे, रस्ता आहे. मी त्याला 50 रुपये दिले. मी त्याच्यावरती 1 रुपये पण नाही दिला त्याला. आणि मी तर त्याला डायरेक्ट बोललो शेअर ऑटो पकडला मी आणि आलो 50 रुपयामध्ये. आता इथं पोचलो. आता जरा RFID कार्ड पण बनवला मी. जास्त वेळ नाही लागला मला, 2 मिनटात लागले RFID कार्ड बनवायला. कारण इकडचे सर्व मला माहिती आहे या गोष्टी, कुठं कोण कोण लुटतं काय काय करतं ते. त्यामुळे चला भेटूया आपण. चला चरण पादुकाजवळ तर पोचलो मी, पण इथं ना लूटमार खूप आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो. आता हे मंदिर आहे. हॅलो हां चला. आता इथं दर्शन तर झालं आहे माझं, बट इथं लूटमार काय माहिती आहे का? इथं ना लूटमार म्हणजे माझी कामं जास्त करतात लोक. आता माझा GoPro 360 आहे ना, तो जमा केला आहे यांनी, बट हा कॅमेरा माझ्या खिशातच होता. पण मी पण शहाणा आहे खूप. आणि माझं दर्शन झालं माझं. आय थिंक मला 15 मिनटं तरी लागले असतील. 2 किलोमीटरच होता, जास्त नव्हता. पटापट केलं मी. आता यज्ञेश दास सगळे बाहेर उभे आहेत आणि बाकीचे पप्पा आणि मामा अर्ध कुवारीला आहेत. आणि यांनी एवढी लुटमार लावली नाही ते. आता माझा कॅमेरा स्टार्टिंगला तिथं म्हणजे लॉकर रूममध्ये ठेवला. 100 रुपये चार्ज केलेत. काय कामाचे केलेत ते नाही माहिती मला, बट हे चुकीचं आहे. असं लोक दर्शनाला येणारच नाहीत. मग बरं झालं हा GoPro माझ्या खिशामध्येच होता. त्यांनी तेवढं चेक नाही केलं. फक्त Insta360ची दांडी मोठी होती म्हणून त्यांनी तो कॅमेरा जप्त केला. बट तो आता मी कलेक्ट करतो तिकडे खाली जाऊनच. बाकीचं त्यांना मी थांबायला सांगितलं आहे. दर्शन तर झालं माझं. बट इथे खुलेआम लूटमार सुरू आहे. याच्यामध्ये फसू नका कोणी. आणि यांच्यासमोरच मी शूट करतो आहे. मला कोण काय बोलत नाही आहे या GoProबद्दल. माझा फोन इथं आहे. हा एक फोन आणि GoPro. मराठी. हां जय महाराष्ट्र भावा. कुठले तुम्ही? मी मुंबईचा आहे. मुंबईचे का? हां ते भाऊ भेटले आपले मुंबईचे. हां मी बारामतीचा आहे. तुम्ही मला पाहिलं असेल. हो, पॅशन प्रो लिहिलं होता हां. बारामतीचे. अच्छा अच्छा. चुकीचं आहे ना, पण माझा आता 2 GoPro होते, कॅमेरा होता. एक माझा हे केला, मग हा ठेवला मी, त्यांना दिलाच नाही. मी माझा आहे GoPro मी बॅगमध्ये टाकला. मला घेऊनच जाऊन दिला नाही. माझ्याकडे 2 कॅमेरा होते. लास्ट टाइम आलो होतो ना त्यावेळेस नाही मला अनुभव आला होता की भाऊ माझा GoPro त्यांनी काढून घेतला होता. अच्छा अच्छा. ह्यावेळेस मी आपला शांतपणा फोन काढत आलो. अच्छा अच्छा. त्यांच्या समोर GoPro काढला की लगेच उचलते वाटतं. माझा ॲक्च्युली मी काय नव्हतं, माझ्या खिशात फक्त होतं ना, मग तो त्यांनी काढला ॲक्च्युली. मी पण तेच सांगत होतो लोकांना का लूटमार चालू म्हणून. येतो मी. तुम्ही नाही माझी फॅमिली आहेत पुढे आणि बाकीचे पुढे मित्र आहेत ना. मी ट्रेनने झालो. आता अमरनाथ यात्रा झाली, कालच झाली आमची. पुन्हा ट्रॅक केला. आता कॉन्वे सोबत गेलता का नाही नाही कॉन्वे सोबत नाही, सेपरेट. तिकडे गेलं की कुठून पडतंय त्यांच्या बरोबर जायचं. इकडे सेपरेट उलट परवडतं. चला धन्यवाद. बाय द वे माझं नाव भावेश पाटील. फ्रॉम आयरोली, नवी मुंबई. चला. हे पण मराठी ब्लॉगर आहेत. त्यांची एक मिनी व्हिडिओ बघितली लडाखची. ते स्प्लेंडर का काहीतरी त्याची बाईक आहे त्याच्यावरती गेले त्यांनी. मस्त वाटला बघून. तुम्हाला पण भेटलं. हां चला आता मी पण उतरण्यातच जमा आहे. मी पण पटापट ठेवतो. चला मी पोचलो आता. बाकी नजारा दाखवण्यासाठी मी थांबलो आहे. बघा हे मंदिर बघा, प्राचीनच मंदिर आहे. बाकीचा व्ह्यू पण मस्त वाटतोय. इथून खाली उतरून इथे नदी लागते. तर नदीत यज्ञदा असं सगळे बसले. सो त्यांच्या बरोबर जातो आता. नदीमध्ये पाय टाकून बसतो जरा. बाकी इथं माकडं फुल जल्लोषात आहेत, मजेत आहेत एकदम. ज्याच्या हातात काय दिसेल ते ओढून खात आहेत. बरं जरा खाली उतरतो आता मी आणि त्यांच्याशी भेट करून देतो. फायनली मी पोचलो आहे आणि मला यज्ञदा पण भेटला आहे. आता जरा हातपाय धुतो. इथं शुद्ध होतो जरा. बाणगंगामध्ये शुद्ध होतो.
बाकी आम्ही दर्शन तर आता तेवढंच मिनी अर्ध चरण पादुकापर्यंतच केलं होतं. हा भेटला आहे आणि नदी. तर आता माझा कॅमेरा घ्यायला जातो मी. ॲक्च्युली आपली लोकं पण तेच करतात या लोकांसोबत, म्हणून ते लोक आपल्यासोबत हे करत आहेत. बट जिथे जाऊ तिथे तेच चालू आहे. सो आपण त्याला काही करू शकत नाही. बट ठीक आहे, आपण देवीच्या दर्शनाला आलो आहे, भांडण करून काय मतलब नाही. आता पोचलो आम्ही खाली आणि किरण मामा मसाज करतो पायाची. तर बघू, दाखवतो तुम्हाला. हो एक तास 45 मिनिटामध्ये खाली रिटर्न होतं. अच्छा, 1 तास 45 मिनिटामध्ये ते खाली उतरले ना. माझ्या पायाला जरासा आराम पाहिजेलच. मामा बसल्या, मामाचं तोंड बघून हसायला येतं जाम. बाकी ते मंदिर आहे देवीचं. थोडासा शूट केला, मंदिराजवळ पाया पडायला गेलतो, म्हणजे फोटो पण काढला थंबनेलसाठी. आणि इथं रिक्षावाले आता फक्त कटरा नाकाजवळ, म्हणजे 5 किलोमीटर पण नसेल, तेवढं पण नाही, 3 किलोमीटर तरी असेल, डायरेक्ट 400 रुपये बोलत आहेत. बाकी नजारा तर बघा कसा धुक्क झालं आहे. किरण आम्हाला शोधतो तर माकड जाम आहेत. मार्केटमध्ये आहे, जस्ट हॉटेलच्या इकडं समोर गाडी थांबवली रिक्षा. आता आम्हाला जरा चविष्ट खाणं पाहिजे, त्यासाठी आलो आम्ही. इथे रोल सोया चॉप. तू काल सोया चॉप नाही खायचं, काल कुठं बोलतो? मोमोज आणि रोल बघूया. मोमो, इडली, डोसा, सांबर, चटणी 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 भी दो. चटणी चटणी गाना बोलते, बिना चटणी का मोमो कैसे है. चला जरा स्टोरी काढू दे याला, मग खाऊ. काढली का? ठीक आहे. आता स्प्रिंग रोल ट्राय करतो. मेरे पापा, मेरा भाई. काय वाटला? चांगला का? खावा मग, मस्त आहे. सगळं व्हेज आहे का? नॉनव्हेज नाही भेटणार तुम्हाला काय. जर नॉनव्हेजच्या शोधात येत असेल तर विसरून जावं तुम्ही. पंजाबला गेल्यावर पंजाबला कटरा क्रॉस केल्यानंतरच नॉनव्हेज आहे. बाहेर क्रिस्पी आहे ना. चला खातो, हे संपवताना भेटतो. माझ्या पप्पाची स्टाईल अक्षय कुमार, छपरी नाही रे. मी कुठल्या हॅकलनी छपरी दिसतं? मी तर बॅगी घातलंय तरी पण मला छपरी बोलतात हे लोक. यार काय बोलू, फर्स्ट टाइम बॅगी घातल्याने असं झालं. स्टाईल कुठली आहे? थांबा, कोणी गेले? कचरा उडू नये एक पण अशी नवीन छपरी. हे बाबूराव कसं आहे.
काढा ते पाहिजे ते चप्पल मापले ते आज बाणगंगामध्ये स्नान केलं आणि तिथून तसं चालले. गुड मॉर्निंग गाईज. आजचा आपला कितवा दिवस आहे? हा आजचा आपला दिवस किती आहे? काय माहित नाही. आजची तारीख भले आजची तारीख 8 आहे, म्हणजे आजचा दिवस आहे 6वा. बघायला लागेल बोलतो काय माहिती नाही बघायला लागेल. तर आता आम्ही आहोत कटराला. भावेश इथं तयारी करतोय कधीपासून 1 तास झाले तयारी करत बसलाय. आणि हा हसते नुसता हसते बस नुसतं हसते. मॅडमचा फक्त मेसेज आला का हसायला चालू होतंय बस, बाकी काही नाही. हे घेऊ शकतो काय रुद्राक्ष घ्यावं लागतं ना. काय? रुद्राक्ष अरे पैसा खतम हो गया रे बाबा. पाचशे दिले? 8:18 झाले 8:30 झाले. पण तिथं बघा मागे पुढे बघा जरा अजून उजेड आहे त्या साईडला. या साईडलाच कालोख झाला आहे. हिलवरती येण्याचा एक फायदा आहे की आपल्याला निसर्ग चांगला बघायला भेटतो ॲक्च्युली, आहे ना पप्पा. आता इथं बघा ना, इथं कालोख आहे पूर्ण पट्टा कालोख आहे. तो कालोख तिथपर्यंत तिथून चालला आहे. बघा ना 8:30 वाजलेत अजून उजेडच आहे. म्हणजे या डोंगरामध्ये वेगळाच फील आहे ना. तर मेन मुद्दा असा आहे का चालू आहे आता शॉपिंग करायला. जरा अक्रोड घ्यायचे. आता पाया पडायला आलो आहे. शॉपिंग तर केलीच पाहिजे. काल ॲक्च्युली काल शॉपिंग केली आम्ही, बट ते कपडे बिपडे सगळे तेच घेतलं आम्ही. बाकी डोंगर बघा कसा वाटतो एक नंबर. पूर्ण त्याच्या पण पार आहे हा का, एवढूसा नाही आहे, खूप मोठं आहे. आणि हा इथून दिसतं बघा भाई सीन बघ ना. बघ ना हा काळोख आहे आणि त्या साईडला उजेड आहे. मस्त वाटतं ना. चल झालं तर बघू शॉपिंग करतो जरासा. सुंदर भारी आहे. आलीस किल्ला आणि हा बघा फुली वाटतं फुली. अख्ख्या मार्केटमध्ये हा कुली वाटतोय. भैया चलो भाया चलो 30 रुपये लेंगे. हे मी माझ्यासाठी स्पेशल घेतलेत. ते हे फॅमिलीवालेत, हे पर्सनलवालेत. हे बघा फॅमिलीसाठी 5 किलो अक्रोड. मला तर वाटतं तेल काढणार आहे अक्रोड. बाकी पब्लिक बघा हैराण होणार. फक्त 8:30 वाजलेत. कुठे गोल्डन वाट्या? अच्छा यावाल्या वाट्या घ्यायच्यात कुठले? दोन्ही फुटाने तर दोन्ही नाही. वरती बदाम एखादं आहे, सर्व आहे. हो कितीला? हेच घे. लोकांना वाटेल तरी प्रीमियम दिले काहीतरी. बाकी सोडा हे तर असं चालतच राहील. हे आम्हाला सवय झाली या माणसाची. साल्टी गेली तरी चालेल, पण आम्ही अक्रोड घेणार. आता झालं सामान खरेदी केला. आता हे बघा या विनोद हॉटेलमध्ये पप्पाचं थांबतात, म्हणजे खायला येतात जेवायला. आता एवढे वर्ष यांना झालेत, हे याच हॉटेलला येतात. का माहिती का, मला तेवढी टेस्ट नाही आवडली, पण या लोकांना तीच टेस्ट आवडते. आपल्याला नाही माहिती का. आम्ही तर जाणार वेगळीकडे आज. बाकीचे हे लोक तर जाणार पप्पाचं या विनोद भागामध्ये. वैष्णव धाबा आहे ॲक्च्युली. इथे कांदा लसूण वापरत नाही जेवणामध्ये, म्हणून हे लोक जातात खावाला. खूप फेमस आहे इथं. पप्पाला तर काहीतरी 5 वर्ष झाली असतील. ठीक आहे. साल्टी गेली तरी काय अक्रोड ले लो 50 रुपये खुली. पप्पा हा याच्यात आणि याच्यात काही अंतर नाही. सेम टू सेम आहे. हेलो गाइस, हम आए थे मार्केट में पप्पा के साथ. पप्पा ने अखरोट लिए. 19-20 का फर्क है. त्याला कुठली घाई आहे काय माहिती, गाडीवर गेला. जोर से बोलो जय माता दी.
बॅनर आहे हे काय हे लाइटिंग बॅनरच आहे ना रे जय माताजी फक्त एंट्री गेट. एंट्री गेट आहे पण मस्त बनवलं आहे. बाकी आता आम्ही इथं चौकात आलो. आता आम्हाला फक्त केसर घ्यायचं आहे ते आम्ही केसर घेणार जेवणानंतर. जेवून घेऊ. आज माझा इथं चाललेला विषय ज्युवेल्स रेस्टॉरंट काहीतरी आहे हे नाही हॉटेल नाही चाहिए हे ज्युवेल रेस्टॉरंट आहे इथं जेवायला येऊ बघू. नाही ब्रो नाही छोटे थँक्यू. बारके पोरं जाऊन विकायला असतात इथं. हमारे बाबूने बाबू लिया है बाबूने बाबू लिया है हमने भी ये लिया आहे. ॲक्च्युली माझ्या हातात कॅमेरा आहे म्हणून मी ते नाही घेतला. कॅमेरा बंद करून मग ते घेईन मी. झालं आता काय हॉटेलमध्ये आलो आम्ही. हा गेट आहे तिथे तो कार्ड बनतो आणि मग इथून असा बस येते आणि मग बस जाते मंदिराजवळ. पण इथं कोण बसलं नाही आहे. जाऊ दे तो विषय नाही आहे बसलं नाही त्याचा. आता जातो आम्ही हॉटेलजवळ आणि हे ठेवतो आणि वापस जेवायला येतो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत राहा. हा वाला एक रिद्धीसाठी घेतोय. 50 रुपये. हा रंगीत वाटतोय रे पण रंगीला हेच कलर घेतो. अपना ग्रे में नहीं है क्या रॅबिट देव ये दो मला मस्त वाटत दोघींना सूट करतील. रंगीत नको ना पप्पा रंगीला ची पण कसा वाटतो रंगीत नको एकच कलर घेतो. जी बॅग आहेत काय त्या असेल ते. आणि हे पण 130 रुपयाला आहे. हे डॉगी आहे डॉगीवाली आहे बॅग ही. हे डॉगीवाली बॅग घेऊ का डॉगीवाली बॅग आहे. अरे रंगीत घे ना ब्लू चाहिए दोनों. दूसरा नहीं है क्या डार्क ब्लू उसका जैसा वो ऐसे ही है भैया वो लाइट से खाली आगे पीछे हो रहा है ना वही लग रहा है और कोई नहीं. दूसरा घे ना कलर मध्ये भाई कलर का दे. रुको मैं कलर देखता पहले. हे दो सर काढ दे ना. हां दे दो. थांब ना जरा कलर बघू दे. नाही दे ब्लू ही दो वापस. ते घाबर हे करतील भांडण करतील. बस भांडण नको व्हायला नाही का. मला आपल्या रिक्वेस्टवरती त्यांनी दुसरी हे खोलले त्यामध्ये तो चेक करतो आहे का कलर. मल्टी कलर आहे ना. हां तो पण ठीक आहे. माझं म्हणणं काय होतं माहिती आहे का एकच कलर घेतो कारण दोघी पण ना भांडण करतील नंतर. मल्टी कलर घेणार नाही ते. कुठला चल एक मल्टी घे चल. हॅलो गाईज आय एम रिद्धी. पप्पाचा जेव्हा पण येतात इथे येतात नथूज फक्त नाश्ता करायला येतात. सकाळचा नाश्ता नथूजमध्ये असतो. आता झाले आम्हाला 4 दिवस झाले इथंच वैष्णोदेवीमध्येच आहेत. असं वाटतं इकडंच राहतो आम्ही. रोज इडली डोसा इडली डोसा सांबार चटणी. बाकी आपण सकाळी आलेलो तो हा वाला दवाखाना बोलतो सॉरी. आपण जेव्हा गोळ्या खायच्या होत्या तेव्हा आपण ह्या दुकानातनंच मसाला डोसा नाही काय घेतलेलं मी यार आठवत नाही आहे मला. हां या उलटी पाव या हॉटेलमधनं आपण सकाळी ते काय उलटी पाव छोले भटुरे खाल्ले. छोले भटुरे हां छोले भटुरे इथून खाल्लेले. हे पप्पा हरवले नाही आले. आता इथं येणं 4 का 5 दिवस झाले आम्हाला. असं वाटतं का आम्ही इथंच राहतो. इकडच्या गल्ल्या पण माहीत पडलेत आता. एवढं फिरतोय आम्ही. आता हे ठेवतो आणि वापस निघतोय. थांबा व्हिडिओ बघत बसा. 5 minutes later. तर आपण मगाशीच बोललो ना विनोद मार्केटमध्ये वापस आलोय गाजवायला. आता चाललोय ज्युवेल्समध्ये.
जसं की मी मगाशी बोललो तर वैष्णू बाबा नको म्हणून तर असं भांडण केलं मी. पप्पा त्या साईडला उभा आहे मामासोबत. आम्ही दाखवतो कसं हां तर तिकडे पप्पा आणि मामा आहे. फोनवरती आहेत दोघं पण. आणि गोप्रोची बॅटरी नाही SD कार्ड फुल झालं आहे म्हणून फोनमध्ये शिफ्ट झालो आहे. सॅमसंगच्या फोनमध्ये शूट करतो आता. ते लोक तिकडं उभी आहेत ती लोक आणि आम्ही अपोजिटला उभे आहेत. भांडण झालं म्हणून सारखं काय एकच धाब्यामध्ये जायचं आहे म्हणून आता ज्वेल्समध्ये चाललो आहे. आणि आता 2 मामा येतात आमचे, वकील मामा आणि किरण मामा, त्यांच्यासाठी थांबलो आहे. बाकी दाढी करायला लागेल वाटतं, दाढी वाढली. बाकी हा बघा राजस्थानचं उंट. केक घेतो आता कारण त्या दिवशी मामाचा बड्डे सेलिब्रेट नाही केला आम्ही कारण आम्ही होतो शिवखोरीला कुठेतरी नाही रस्त्यामध्ये होतो, ट्रॅव्हलिंग करत होतो त्यामुळं भेटलं नाही आम्हाला. पेहलगामला होतो त्यामुळे. तर आता केक घेतो आम्ही. ब्लॅक फॉरेस्ट पण घेतलं. माझी सवय घालवायची मला ही नाकाची. नाक समोसा झालाय माझा. जरा केक घेतो. चला झालंय सगळं आता खायला बसतो. 5 minutes later. भाई लोक एकदम फालतू हॉटेल होता. अजून जेवलो नाही. माझी चॉईस खरंच फालतू आहे. त्या मार्केटमधनं त्या ज्वेल्स मधनं निघालो. मार्केटमध्ये आलो, माळा घेतल्या आणि केक त्यांच्यामधनंच घेतलेला होता मामाच्या बड्डेसाठी. तो अजून कापला पण नाही. आम्ही रागात निघालो डायरेक्ट. ऑर्डर द्यायला एवढा टाईम लागतो का. चला रूममध्ये टाकल्या बॅगी मीनी. ते सगळं म्हणजे रूम हे केलं सगळं आपण घेतलेलं ना जे सामान ते सगळं भरले रूममध्ये. आणि आता खायच्या शोधात चालू आहे. यार नाही फालतूगिरी झाली ही ॲक्च्युली. बरोबर नव्हतं हॉटेल. आता बघू काहीतरी घेतो. इथं व्हेजच परवडतं ॲक्च्युली. इथं एक्सपिरियन्स एकदम खराब आहे जेवणाच्या बाबतीत. नाही भेटत बाई, जाम खराब आहे. कारण राईस घ्यायला गेलो त्याच्यामध्ये पण कॉक्रोच होता. तर मी तो राईसच कॅन्सल करायला सांगितलं. मी नाही बोललो मी नाही एकंदर. मी हॉटेल बिटेल काय दाखवलं नाही कारण लोकांचं आपल्याला बदनामी पण नाही करायचं आणि कोणाला त्रास पण नाही द्यायचा आपल्याला. आता केक कापायला चालू मामाचा. मग भेटूया केक कापून. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामा, हॅपी बर्थडे टू यू. हेलिकॉप्टर आमचा आहे रे. चला आता बॅग पॅक असं साफ करून गेलो. तो वापस कचरा केला दलिद्री दोघं. काय काढले मेनू कार्ड आहे तो. बंदूक गेलो कुठं. ती पिशवी कुठं. पिशवीच चला व्हिडिओ एंड करतो मी आता. वस्तू हरवलेत हे वस्तू शोधतील. तर मित्रांनो जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हे सामान शोधत राहतील. चला मी झोपतो आता कारण आम्हाला उठायचं सकाळी 7 वाजता. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या जाऊ पंजाबला, मजा करू. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.